आपण उपवास काळामध्ये आहोत आणि उपवास काळ म्हणजे प्रायश्चित्ताचा कालखंड. प्रायश्चित्ताचा कालखंड म्हणजे ईश्वराकडे वळण्याचा कालखंड, ईश्वराकडे परत येण्याचा कालखंड. आणि ईश्वराकडे वळणं, ईश्वराकडे परत येणं, प्रायश्चित करणं म्हणजे खऱ्या अर्थानं प्रिय ईश्वराचा आवाज ऐकणं. आणि ईश्वराचा आवाज ऐकून आपले जे नातेसंबंध बिघडलेले असतात ते नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करणं म्हणजे प्रायश्चित्त करणं. आपण सर्वजण 4 पातळ्यांवरती वावरतो आणि म्हणून 4 पातळ्यांवरती आपले नातेसंबंध असतात. मी आणि ईश्वर, मी आणि इतरे जण किंवा शेजारी, मी आणि माझं जीवन, मी आणि पर्यावरण. आपण ह्या 4 पातळ्यांवरती आपण वावरत असतो. पहिली पातळी आहे मी आणि ईश्वर. ईश्वर कोण आहे? तर ईश्वर माझा निर्माता आहे, ईश्वर माझा पिता आहे. माझा ईश्वराशी काय नातं आहे? तर तो माझा पिता आहे आणि म्हणून मी त्याचं आज्ञापालन करणं हे माझं परमपवित्र कर्तव्य आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे योहानलिखित शुभवर्तमानामध्ये, मी माझ्या पित्यावरती प्रेम करतो आणि मी त्याच्या आज्ञा पाळतो. तुम्ही जर माझ्यावरती प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञा पाळा. ईश्वराशी बिघडलेले संबंध सुधारणं म्हणजे ईश्वराच्या आज्ञा पाळणं. आज्ञा पाळल्या नसतील तर त्या पाळणं. ईश्वराने सांगितलेलं आहे की परस्त्रीचा लोभ धरू नका. परस्त्रीचा लोभ धरला असेल तर तो न धरणं म्हणजे ईश्वराचं आज्ञापालन करणं. ईश्वराने सांगितलेलं आहे की परधनाचा लोभ धरू नका, परधनाचा लोभ न धरणं. ईश्वराने सांगितलेलं आहे खोटं बोलू नका, खोटी शपथ वाहू नका, खोटी शपथ न वाहणं. ईश्वराने सांगितलेलं आहे की रविवार पवित्र पाळ, तो पवित्र पाळला नसेल तर पवित्र पाळणं. तर ईश्वरावर प्रेम करणं म्हणजे ईश्वराच्या आज्ञा पाळणं, ईश्वरासमोर होण्याचा, ईश्वरासारखं बनण्याचा प्रयत्न करणं. मत्तेलिखित शुभवर्तमानामध्ये ज्या प्रकारचं वर्णन आहे 5मध्ये की त्याप्रमाणे की दयाळू बनणं, कृपाळू बनणं, कनवाळू बनणं, क्षमाशील बनणं, नीतिमत्वाचे भुकेले असणं, अशा प्रकारचं ख्रिस्तसदृश्य असं व्यक्तिमत्व विकसित करणं म्हणजे ईश्वरावरती प्रेम करणं. ईश्वरावरती प्रेम करणं म्हणजे ईश्वराच्या प्रेमाची जगाला साक्ष देणं की ईश्वर काय आहे, की तो दयाळू आहे, तो कनवाळू आहे, तो प्रेमळ आहे, तो अवधाराने वागतो. तर हे ईश्वरावरती असं केल्यानंच आपण ईश्वराशी बिघडले संबंध आपण सुरळीत करत असतो. हा पहिला प्रकार. दुसरा मी आणि माझं संपूर्ण जीवन. तर ईश्वराने मला निर्माण केलेलं आहे. कसं निर्माण केलेलं आहे? तर ईश्वराने मला तर मी कसा आहे, मी कोण आहे, मी काय आहे, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय ते जाणून घेणं म्हणजे आणि त्याप्रमाणे आपण वर्तणूक करणं, वागणं म्हणजे आपल्याशी स्वतःशी असलेले संबंध हे सुरळीत करणं. प्रिय बंधूंनो, कधी आपलं स्वतःविषयीचं मत हे बरोबर नसतं. स्वतःविषयीचं मत निगेटिव्ह असतं. आपल्याला वाटतं आय एम युजलेस, आपल्याला वाटतं की लाईफ हे युजलेस आहे, मी युजलेस आहे, मला काही चांगलं जमत नाही. कुणीही युजलेस नाही. ईश्वराने कोणाला युजलेस निर्माण केलेलं नाही. ईश्वराने मला युजलेस निर्माण केलेलं नाही. ईश्वराने मला त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेलं आहे. मी त्याची प्रतिमा आहे. माझी बुद्धिमत्ता त्याची बुद्धिमत्ता आहे. माझं जीवन त्याचं जीवन आहे. माझी गुणवैशिष्ट्ये त्याची गुणवैशिष्ट्ये आहेत. मी ईश्वराची प्रतिमा आहे. मी ईश्वराचं लेकरू आहे. मी ईश्वराचा मुलगा आहे, मुलगी आहे. ईश्वर म्हणतो की तुझं नाव माझ्या तळहातावरती कोरलेलं आहे. ईश्वर म्हणतो की आई जरी उदरातील बाळाला विसरली, मी तुला विसरणार नाही. ईश्वर म्हणतो मी तुझ्यावरती प्रेम करतो. बघा ईश्वर आपल्यावरती किती प्रेम करतो, कारण आपण त्याच्यातली मौल्यवान आहोत, अनमोल आहोत. हे आपलं जे गुणवैशिष्ट्य आहे हे आत्मसात करणं की आय एम प्रेशियस इन द आईज ऑफ गॉड. आय एम प्रेशियस, आय एम इन द इमेज अँड लाईकनेस ऑफ गॉड. ओके, की आय एम द सन ऑफ गॉड, डॉटर ऑफ गॉड. की माझं जीवन, माय लाईफ इज अ टेम्पल ऑफ द होली स्पिरिट. संत पॉल सांगतो तसं की माझं जीवन म्हणजे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हे जाणणं. काहींना वाटतं की आय एम युजलेस,
जीवन टिकणं हे अशी माणसं वैफल्यग्रस्त होतात. स्वतःशी नातेसंबंध सुधारणं म्हणजे स्वतःचं जे अनमोल गुणवैशिष्ट्य आहेत ती गुणवैशिष्ट्य अंमलात आणणं. मी युजलेस आहे असं जर आपण विचार केला तर आपण वैफल्यग्रस्त होणार आणि मग वैफल्यग्रस्त माणसं ही काय आत्महत्येस प्रवृत्त होतात, आत्महत्या करतात, जीवन संपवतात. तर प्रिय बंधूंनो, उपवास काळामध्ये आपण सुद्धा अनमोल आहोत. आपलं जीवन किती इम्पॉर्टंट आहे, प्रेशियस आहे हे जाणणं ही दुसरी पायरी. तिसरी पायरी मी आणि माझे शेजारी किंवा इतरही जण. ईश्वराने मला निर्माण केलेलं आहे, ईश्वराने इतरांनाही निर्माण केलेलं आहे, ईश्वराने मला त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेलं आहे, इतरांनाही त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेलं आहे. ईश्वराने मला पवित्र निर्माण केलेलं आहे, ईश्वराने त्यांनाही पवित्र निर्माण केलेलं आहे. म्हणून आपले इतरांशी असलेले नातेसंबंध, बिघडलेले नातेसंबंध सुधारणं म्हणजे इतरांशी असलेले संबंध सुरळीत करणं. दोन भावामध्ये भांडणं झाली आणि मग ते एकमेकापासून दूर गेले, सासरूकडे राहायला लागले, पण त्यांनी ते अस्वस्थ झाले की हे बरोबर नाही आहे, हे चुकीचं आहे, आपण ह्याच्यासाठी आपली निर्मिती नाही, आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र नांदलं पाहिजे. तर एकत्र येतात, एकत्र एक घर बांधतात आणि एक पहिल्या मजल्यावर राहतो, एक तळमजल्यावर राहतो. प्रेम हे नाते सुरळीत करणं. एका घरात भांडणं झाली, 4 भाऊ होते आणि मग घरामध्ये चिडीचूप, कुणी काही बोलत नाही आणि घरातील सगळं वातावरण हे ताणतणावाचं झालं. आई सांगते बरोबर नाही आहे, तुम्ही सगळे एकत्र या, मी जेवण तयार करते, एकत्र जेवा तुम्ही आणि असंच खिदळत राहा. ते जीवन आहे. ते एकत्र येतात, एकत्र आई जेवण तयार करते, एकत्र जेवतात. हे नातेसंबंध सुधारणं. प्रेमबंधूंनो, तर उपवास काळामध्ये प्रायश्चित्त करणं म्हणजे पहिले ईश्वराशी बिघडलेले संबंध सुरळीत करणं, स्वतःशी स्वतःचं मोल हे अजमावणं, जाणणं, इतरांशी बिघडलेले संबंध सुरळीत करणं आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा आपलं पोप साहेबांनी सांगितलेला मुद्दा, त्यांनी पुस्तक लिहिलेलं लावदातो सी, की पर्यावरणाची काळजी घेणं. लावदातो सी मध्ये पोप महाशयांनी काय सांगितलेलं आहे की पृथ्वी आक्रोश करते त्या पृथ्वीवरती आपण अत्याचार करतो. सगळ्या प्रकारच्या प्रदूषणांनी पृथ्वीला विळखा घातलेला आहे. पृथ्वी आपण जाळत आहोत प्रदूषणांनी, पृथ्वी आपण नष्ट करत आहोत, पृथ्वी आपण विद्रूप करत आहोत आणि त्यामुळे हवामान बदललेलं आहे. माणसं रोगग्रस्त बनत आहेत आणि सगळं हवामानाचं निसर्ग चक्रच बदलत आहे. कधीही पाऊस पडतो, कधीही उकाडा होतो, कधीही थंडी वाजते, कधीही मुसळधार पावसात धोधो पाऊस पडतो, नद्या नाले तुडुंब भरतात, कधी जलप्रलय होतो, कधी डोंगर कोसळतात, कधी वृक्ष वेली सगळं काही उन्मळून पडतात, कधी भूस्खलन होतं. हे सगळं कशामुळं? निसर्गाची आपण अपरिणित अशी हानी केल्यामुळं. आणि म्हणूनच निसर्गाची हे बिघडलेले संबंध, की निसर्ग जगला तर आपण जगणार. बघा, आपल्या अनेक शहरांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भागत असल्यामुळं माणसं रोगग्रस्त बनत आहेत, ऑक्सिजन मास्क घालून वावरत आहेत ना. तर प्रियबंधूंनो, ऑक्सिजन झाडापासून येतो, झाडं जगवली पाहिजेत, अन्न झाडापासून येतं, आपलं खाणं पिणं सगळं झाडापासून येतं, सगळ्या गोष्टी. झाडं जगली तर आपण जगणार, निसर्ग जगला तर आपण जगणार. तर निसर्गाशी बिघडलेले नातेसंबंध हे सुरळीत करणं, वृक्ष संवर्धन करणं, वृक्ष लागवड करणं आणि आपण हरित क्रांती पुन्हा एकदा करणं, यासाठी आपल्याला उपवास काळ दिलेला आहे. आपण अनेक ठिकाणी आपल्याकडे वावखलं आहेत, ती साफ करणं, ती शुद्ध करणं, म्हणजे शुद्ध पाण्याने पुन्हा ती भावकाला भरतील आणि आपल्याला आरोग्याचा दान प्राप्त होईल. आणि म्हणून प्रियबंधूंनो, उपवास काळामध्ये प्रभूने सांगितलं, मी तुम्हाला नवा आत्मा देईन, तुम्हाला नवहृदय देईन. नवा आत्मा, नवहृदय प्राप्त होण्यासाठी ईश्वराशी बिघडलेले संबंध सुरळीत करणं, इतरांशी बिघडलेले संबंध सुरळीत करणं, स्वतःचं अनमोल जीवन हे अजमावणं आणि निसर्गाची काळजी घेणं, असे केल्यानेच आपलं पवित्रीकरण होणार
आपलं जीवन तेजोमय बनणार, तसं बनावं म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा. गॉड ब्लेस यू वन अँड ऑल.